या कुंदेन्दुतुष्ट हरिभक्तपरायण कीर्तनेंदु वैकुंठवासी अनाभावे रचित सुलभ संक्षिप्त भागवत ग्रंथ। या ग्रंथातला 12वा स्कंद सुरू आहे, अध्याय 2 आणि आता ओवी क्रमांक 90 पासून आपण सुरुवात करतोय। आता त्याच्या आधीची ओवी वाचतोय। आता ऐका अत्यंतिक प्रलय, जो आत्मज्ञाने होय, एक आत्मा अद्वितीय सर्वाठाई त्यास दिसे। आत्मज्ञानाने आपल्याला सर्वत्र भरलेला परमात्मा दिसायला लागतो। जसा माझ्यात आहे तसा त्याच्यात आहे, म्हणजे हा दिसायला लागतो। म्हणजे कसा दिसायला लागतो हा प्रश्न आहे का? सर्वात त्या हृदयात असणारा पण म्हणजे माझ्या हृदयात जसा आहे तसाच तो समोरच्या माणसाच्याही हृदयात आहे। हे कळलं केव्हा कळतं? म्हणजे आत्मज्ञानाने कळतं। मग म्हणले कसं कळणार की माझ्यात आणि त्याच्यात एकच आहे? आपण आज चिमोटा घेतला तेने जीव कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला जाणीत झालं। आपल्यावरून दुसऱ्याला जाणायचं, आपल्याला चिमटा घेतला तर जीव कासावीस होतो ना, मग तसा त्याचाही होणार आहे। म्हणजे आपल्यामध्ये आहे तो त्याच्यामध्ये आहे असं लक्षात घ्या। आपल्या भगिनी वर्ग आपण स्वयंपाक करतात आणि चव बघता भाजी झाल्यानंतर मग कूट टाक म्हणा का काय टाकायचं ते टाकून तो माइल्ड करतात काय काय। मग असं का करता बरं? तिखट झालेली आहे तिला माइल्ड का करता? त्याचं कारण असं आहे, हे तिखट मी खाऊ शकणार नाही तर बाकीचे कसे खातील? आणि मग आपण त्याच्यातनं तो जो तिखटपणा आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करतो। या का काही आतल्या कुकी असेल तर का तिखटपणा असेल किंवा तुला ठेवा इकडे, तिखटपणा असेल तर तो तिखटपणा कमी करण्याचा प्रयत्न करतो। मग झालं का नाही? माझ्यात येतं त्याच्यातही कळणं, म्हणजे आपल्याला हे कळतं की नाही सर्वाभूती जगत निवास। मग ज्याला हे कळलंय सर्वाभूती जगन निवास आहे तो माणूस कसा वागतो हा प्रश्न आहे। आपल्याला कळतंय हो नुसतं हे कळलंय, मला चिमटा घातला त्याला कळलंय, मला तिखट लागलंय त्याला कळलं, इतपत नाही। आत्मज्ञान कशाला म्हटलंय? ज्याला हे कळलंय सर्वाभूती तो परमात्मा आहे का? सर्वाभूती जगन्निवास यास स्तवन करणे कवणाचा द्वेष।
वर्मस्पर्शाचे शब्द सदोष सहसा कोणास न बोलावे. नाशिवंत जाणवणे शरीर सारासार विचारी घे. सर्वाभूती जगन्निवास हे कळले ना, मग कशाला द्वेष करतो? मग तू त्याचा द्वेष केला म्हणजे भगवंताचा द्वेष केला असं नाही का? सर्वाभूती जगन्निवास यास्तव न कीजे कवडाचा द्वेष. वर्मस्पर्शाचे शब्द सदोष लोकांच्या मनाला लागेल असं बोलू नये. त्याला बोललं म्हणजे त्याला लागलं. कुणाला? त्या परमात्म्याला. वर्मस्पर्शाचे शब्द सदोष सहसा कोणास न बोलावे. नाशिवंत जाणवणे शरीर सारासार विचार घे. त्याला आत्मज्ञान झालं असं म्हणतात. काय म्हणतात? आता ऐका आत्यंतिक प्रलय जो आत्मज्ञाने होय. एक आत्मा अद्वितीय सर्वाठाई त्यास दिसे. अद्वितीय. अद्वितीय याचा अर्थ काय? त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. तो एकच आत्मा आहे. तो सर्वत्र भरलेला आहे. एक आत्मा अद्वितीय सर्वाठाई त्यास दिसे. सर्व ठिकाणी त्याला तो परमात्मा दिसतो. आकाशी मेघ येती जाती. सर्वाठाई तो ज्याला दिसतो म्हणजे कसा हो? त्या प्रल्हादाला विचारलं, हा जो देव तुझं रक्षण करतो तो कुठेही सांग. त्या खांबात आहे का? आहे म्हणाले. आपण म्हणतो गुरुला विचारू सांगतो का कोणा? ते काय त्याला याला सांगायला विचारच करावा लागला नाही. या खांबात आहे का? आहे. शरात जो भरलेला आहे तो खांबात नसेल का? मग एवढी निष्ठा, एवढा विश्वास त्या परमात्म्याविषयी. आकाशी मेघ येती जाती. आकाशामध्ये ढग येतात आणि जातात. आकाशी मेघ येती जाती तैसी विश्वाची लयोत्पत्ती. जयाच्या अधिष्ठाने घडती त्याची नित्य परब्रह्म. खरं परब्रह्म कोण आहे? ह्या आकाशात जसे ढग येतात आणि जातात त्याला अधिष्ठान कशाचं आहे? आकाशाचं आहे. पाण्यावरती लाटा निर्माण होतात त्याला अधिष्ठान कोणाचं आहे? पाण्याचं आहे. तसं ज्याच्यामुळे हे विश्व निर्माण होतं आणि नाहीच होतं त्याला अधिष्ठान कोणाचं आहे? तो परब्रह्म. त्याच्या इच्छेने विश्व निर्माण होतं. त्याच्या इच्छेने विश्व कसं निर्माण झालं? प्रश्न विचारायचा म्हणजे त्याच्या इच्छेने होतं म्हणजे कसं झालं? त्याच्या इच्छेने. एकोहम बहुश्याम. मी एकटा आहे, मला एकटेपणाचा कंटाळा आला म्हणून मी विश्व निर्माण केलं. एकोहम. मी एकटाच ह्या विश्वाला भरून व्यापून उरलेला आहे, पण मला एकटेपणाचा कंटाळा आला म्हणून विश्व निर्माण केलं. एकोहम बहुश्याम. एकच मी आहे. मग एकाच भाऊ मी हे सगळं कसं काय? कापूस आहे. कापूस. त्या कापसाची वस्त्र तयार केली. मग त्याला टॉवेल म्हणा, ओढणी म्हणा, काय ड्रेस पीस म्हणा, धोतर म्हणा, उपरण म्हणा, शर्ट म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. त्याच्यात उभ्या आणि आडव्या धाग्याशिवाय काय आहे? म्हणजे कशाशिवाय काय आहे? कापसाशिवाय काही नाही. तो धागा सुद्धा कापसाचा झालाय. म्हणजे त्या कपड्याला अधिष्ठान कुणाचं आहे? कापसाचं अधिष्ठान. विश्व आहे अवयवयुक्त म्हणून त्यास जाण असत्य. त्याचे कारण रूप सत्य, कार्य रूप अवयव. विश्व अवयवयुक्त आहे म्हणजे हे काल शेवटची ओळी सांगितली होती. हे सगळं विश्व जे आहे ते आकाराला आलेलं आहे. काल तुम्हाला उदाहरण सांगितलं. अंगठी, बांगडी, बाटली सांगितलं की नाही? म्हणजे जसा आकार तसं त्याला नावं आली. आणि ते अग्नीत म्हणजे टाकलं सोनाराने की त्याचं ते मूळ सोन्यामध्ये रूपांतर होऊन जातं. आकाराला आलंय पण आकार नाहीसा होऊन जातो.
आकार जसा नाहीसा झाला तसं त्या आकाराला असलेलं नाव पण नाहीसं झालं. बांगडी, पाटली सगळं त्याची जी आकारानुरूप आलेली त्याला नावं ती नाहीशी झाली. म्हणून काय म्हटलंय, दिसे भास ते सारे विश्वनाशिवंत. हे सगळं विश्वनाशिवंत आहे. आपल्याला दिसतंय आकाराला आलंय, जे जे आकाराला आलंय, ज्याला नाम आणि रूप आहे ते नाशिवंत आहे. शाश्वत काय, निर्गुण निराकार परमात्मा शाश्वत आहे. पण तोच या सर्वाला व्यापून उरलेला असल्यामुळे तर सगुण आणि निर्गुण आहे. वस्त्राचे कारण तंतू होय, तंतू कापडाचे अवयव. कापड पाहता अन्य काय, तंतू वाचून दिसत असे. आता सांगितले उदाहरण कापसाचं वस्त्र, त्याच्यामध्ये तंतूशिवाय कापसाशिवाय काय आहे दुसरं. तंतू वाचून कापड नसे, कापड न विणता तंतू दिसे. ब्रह्म प्रत्यायी तैसे, विश्व न ब्रह्मा वाचुने. हे विश्व ब्रह्माने व्यापलेलं आहे. कारण धाग्याशिवाय वस्त्र कसं असेल तसं परमेश्वराशिवाय हे विश्व कसं असेल. ज्याचे पाठी आदिअंत, त्या वस्तूशी बोलती असत. सत्य वस्तू आद्यंतरहित, नित्य राही सर्व काळ. ज्याच्या मागे आदी आहे आणि अंत आहे ते नाशिवंत आहे. आदी म्हणजे अमुक अमुक वेळेला निर्माण झाला, अमुक वेळेला गेला, त्याला आदी आहे ना अंत आहे का नाही. पण ज्याला आदी नाही आणि अंत नाही त्याला अनंत, तो परमात्मा आहे. त्याला आदी नाही आणि अंतही नाही. तो आधीही, या आधीच्या आधीही आहे आणि नंतर पण आहे. नाम आहे आदी अंती, नाम सर्व काळ. आहे बुड त्याला नौका, जीवनी आधार. नाम आहे आदी अंती, नाम सर्व काळ. शिंपे ती खुर्ची उतरून घेऊन तिकडे बसा. ज्याला आधी नाही अनंत नाही, म्हणजे कसं आहे, जो सर्वत्र सगळ्यांच्या आधीही आहे आणि नंतरही आहे, तो परमात्मा सदा संचला. समर्थाने मनाच्या श्लोकात त्याचं वर्णन केलं आहे. सदा संचला, येत ना जात काही. सदा आहे तो कधी येत नाही आणि जात नाही. आम्ही येतो आणि जातो, पण तो कधी येत नाही आणि जात नाही. तो सदैव आहे. नैनं छिंदन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः, न चैनं क्लेदयन् तापो, न शोषयति मारुतः. ज्याचे पाठी आदि अंत, त्या वस्तूशी बोलती असत. सत्य वस्तू आद्यंतरित, नित्य राही सर्व काळी. सत्य वस्तू एकासेत, हे आढळण्यासेही कळत असे. सत्य वस्तू एकच आहे, आढळणी माणसालाही कळतं म्हणाले. एकम सत्यम बहुधा वदंती. एकच सत्य आहे, पण ब्राह्मण ते वेगवेगळ्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतात. सत्य वस्तू एकासे, हे आढळण्यासे कळत असे. उपाधी भेदे अनेक भासे, आत्मा एका विकार. उपाधी भेदाने तो वेगवेगळा वाटतो. म्हणजे जसं सोनं एकच आहे, पण ते अंगठीचा आकार वेगळा, म्हणजे उपाधी त्याला आली की त्याच्यात भेद निर्माण होतो. गहू एकच आहे, पण त्याला उपाधी लागली. मौंडलीमध्ये दळून आणलं की कढईत झाली, त्याच्या पोळ्या करा, त्याचा रवा करा, गव्हाच्या रवाचा, मग काय उपमा करा, शिरा करा, अमुक करा. एकाचेच अनेक प्रकार, पण प्रत्येक वेळेला त्याची नावं बदलत जातात. आहे एकच. पहिल्यांदा काय, दूध आहे, त्याचं झालं दही, त्याचं झालं ताक, त्याचं झालं लोणी, त्याचं झालं तूप.
प्रत्येक वेळेला त्याची नावं बदलत गेली, पण सगळे पदार्थ कशापासून झाले तसं विचारलं तर दुधापासून झाले तसं म्हणावं लागेल. म्हणजे आता ह्यात दूध दाखवा, ह्याच्यात दूध दाखवायचं तर तुम्हाला मुळापर्यंत जावं लागेल, मग कळेल की हे दुधाचा पासून निर्माण झालेले. घटा माझी घटा ऐसे, मठा माझी मठा ऐसे, परी आकाश एकासे, घटमट झाले दुरूप. म्हणजे आता संक्रांतीला तुम्ही बोलके आणता, मातीचे घट त्याला म्हणताय, म्हणजे बोलके आहे, त्याच्यापेक्षा मोठं आहे, त्याच्यापेक्षा मग रांजण आहे, माठ आहे, अमुक आहे. मग हे जे आकाश आहे ते कसं आहे? बोळक्यात बोळक्याच्या आकाराचं, मठात मठाच्या आकाराचं, म्हणजे माठ पाण्याचं, माठात माठाच्या आकाराचं, रांजणात रांजणाच्या आकाराचं. पण असं जरी असलं तरी आकाशात भेद आहे का? आकाशात भेद नाही. हा भेद कशात आहे? त्या माठामध्ये आहे. ते आकाश सगळ्याला व्यापून आहे, पण ते कसं व्यापून आहे? तर बारीक याच्यामध्ये बारीक आकाराचं, मोठ्या याच्यात मोठ्या आकाराचं, जसं त्याला व्यापून आहे ना ते, आणि आत आहे आणि बाहेर पण आहे पुन्हा. सूर्य प्रतिबिंब जळी पडले, तरी का सूर्य दोन झाले? सूर्याचं प्रतिबिंब आकाशात पडलं म्हणून काही आकाशातला सूर्य वेगळा आणि त्या पाण्यातला सूर्य वेगळा असायचा नाही. हे पाण्यात आहे ते त्याचं प्रतिबिंब आहे, आकाशातला सूर्य खरा. उपाधी भेदे दोन झाले, जीव शिव तैसे. उपाधी भेदाने दोन झाले. आपण कोण आहेत? मुळात शिव आहोत, पण आपल्याला जीव का म्हणतात? आपण शिवस्वरूपाला विसरलोय म्हणून जीव. शिव आणि जीव वेगळे नाही. ती उपाधी आली जीवपणाची, म्हणजे अज्ञानामुळे याला जीव ही अवस्था प्राप्त झालेली आहे, आणि आपल्याला पुन्हा आपलं अज्ञान नाहीसं झालं की शिवच आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. जीव शिव तेणे रीती, जैसे शरीराचे योगे जाण, श्वास उच्छ्वास पावला नाम, परिवायू नव्हे दोन, अंतर्बाह्य एकचे. शरीराच्या योगाने त्या वाऱ्याला दोन नावं पडली. एक म्हणले श्वास घेतला आणि बाहेर टाकला त्याला उच्छ्वास म्हटला, पण दोन्हीमध्ये वायूच आहे. आत घेतला त्याला श्वास म्हटलं तरी वायूच आहे, आणि आतनं बाहेर टाकला तरी उच्छ्वास म्हटलं तरी वायूच आहे. पण म्हणताना त्याला दोन नावाने ओळखलं जातं. याला श्वास घेतला म्हणतात, याला श्वास टाकला म्हणतात, उच्छ्वास सोडला म्हणतात. परी वायू नव्हे दोन, अंतर्बाह्य एकचे. केले सोन्याचे अलंकार. आता मगाच्या वस्त्राचं उदाहरण आलं, आता पुन्हा सोन्याचं उदाहरण आलं. यांना पण काही दुसरं सुचत नाही का? तुम्ही जसं मला म्हणतात तेच उदाहरणं सांगतात. ती उदाहरणं का सांगितली जातात? त्याचं कारण असं आहे की तो मुद्दा कळण्यासाठी ते उदाहरण सोयीचं असतं. हे उदाहरण सांगितलं तर हा मुद्दा पटण्याला सोयीचा आहे म्हणून सांगितलं जातं. आता या ग्रंथकाराला कळत नाही म्हणून त्यांनी लिहिले नाही ना. आपल्याला ते हे उदाहरण पटतं म्हणून ते उदाहरण देतात की बुवा हा बरोबर आहे, हे सांगितलं ना तर हा मुद्दा कळेल या माणसाला. केले सोन्याचे अलंकार, गोठ पाटल्या सरी हार, तरी का सोने अनेक प्रकार, सुवर्णत्व एकची. काय सोनं काय वेगवेगळं झालं का? आधीही सोनं होतं, पाटली केली तरी सोनंच आहे. आधीही सोनं होतं, अंगठी केली तरी सोनंच आहे, पण नावं वेगवेगळी आहेत. त्याला सोन्याचं बिस्किट म्हटलंय आणि याला सोन्याची अंगठी म्हटलंय. तैसा भगवान परमात्मा एक, तसा हा परमात्मा एकच आहे. नामे रूपे पावला अनेक,
पण नामारूपाने अनेक पावलं. ऐसा झालिया ज्ञान विवेक एकची दिसे सद्वस्तू. त्याला नाम आणि रूप वेगळं आलं, परमात्मा एकच आहे. म्हणजे पंढरपूरला गेला की विठोबा आहे, द्वारकेला गेला की कृष्ण आहे, कैलास पर्वतावर गेला की तिकडे शंकराच्या बद्रीनाथला विष्णूच्या रूपामध्ये. म्हणजे तो परमात्मा एकच, पण त्याचं नाव रूप बदललं की आम्ही त्याला वेगवेगळ्या नावाने हाक मारतो. पांडुरंग म्हणणार, गणपती म्हणणार, देवीची मूर्ती असेल तर देवी म्हणणार, पण हा सर्व मिळून एकच परमात्मा आहे. समर्थ काय म्हणतात? देवो देवी अवघा एक. देवामध्ये आणि देवीमध्ये तो परमात्मा एकच आहे. देवो देवी अवघा एक, ऐसा ज्याचा विवेक, नदी नद्या पुण्यदायक, सागरी उदक एकची. दास म्हणे सत्य वचन, एकची देवर गुणनंदन, अवघा व्यापक आपण साधू संत जाण. नाना देही देह एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे, नाना तीर्थ क्षेत्री अभिनव गती गाजे, अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे. जय देव आत्म या रामा, निगमागम शोधिता नकळे गुण सीमा. बहुरूपी बहुबोली बहुता काळाचा, हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा. युगाने योगी आत्मा राम आमूचा, दास म्हणे महिमा नबोल वेवाच्या. जय देव आत्मा या रामा. आत्मा हाच राम आहे म्हणून त्याला आत्माराम म्हणतात. सूर्य उष्णतेने मेघ झाला, सूर्यांश नेत्र पाही त्याला. तो मेघ सृष्टीआड तो मेघ सूर्याआड झाला, सूर्य नदीसे डोळ्याशी. आपला डोळा हे तत्व सूर्याचा अंश आहे, त्यांनी झालेला आहे. सूर्य उष्णतेने मेघ झाला, सूर्याच्या उष्णतेने काय झालं? ढग तयार झाले. पाण्याची वाफ होऊन त्याचे ढग तयार होतात का नाही? म्हणजे सूर्याच्या उष्णतेने ढग कसा झाला? आता पुन्हा प्रश्न नको ना. सूर्य उष्णतेने ढग झाला. सूर्यांश नेत्र पाही त्याला. ढग झालेलं पाहतो. सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होऊन त्याचा ढग झालेला आपण पाहिला. सूर्य उष्णतेने मेघ झाला, सूर्यांश नेत्र पाही त्याला. तो मेघ सूर्या आड आला, सूर्य न दिसे डोळ्यासे. तोच मेघ जर सूर्याच्या पुढे आला, ढग जर सूर्याच्या पुढे आला, तर सूर्याचा अंश असणारा डोळा तो सुद्धा त्या सूर्याला पाहू शकत नाही. तसं आपण परमेश्वराचेच आहेत, पण अज्ञान आडवा आलं, ती ढग जसा आडवा आला त्यामुळे आपल्याला सूर्याचाच अंश असणारा डोळा सूर्यालाच पाहू शकत नाही. तसं आपण त्याचेच अंश असणारे आपण जीव त्याला पाहू शकत नाही, कारण अज्ञानामध्ये आलेला आहे. आणि सद्गुरू फक्त तो अज्ञानाचा काजळी काढून टाकतात. बाकी सूर्य जिंकले तिथे, ढग बाजूला गेला की सूर्य जिंकतो. म्हणून हे जे ग्रंथ आहेत ना, विकत घेऊन वाचा. सूर्य उष्णतेने मेघ झाला, सर्व सूर्यांश नेत्र पाही त्याला. तो मेघ सूर्य आड गेला, सूर्य नदीचे डोळे असे. पुस्तक वाचून जर कळलं असतं तर मग कीर्तन प्रवचन पुराण कशाला पाहिजे? त्या शब्दाच्या मागे जडलेला जो अर्थ आहे, त्या ओवीच्या माध्यमातून काय सांगायचं आहे, काय मुद्दा पटवून द्यायचा आहे, तर तो मुद्दा की सूर्याचाच अंश असणारा डोळा सूर्याला पाहू शकत नाही कारण ढग मध्ये आले. तसा जीव हा भगवंताचाच अंश असून सुद्धा त्याला पाहू शकत नाही कारण अज्ञान आडवालं. आणि तो अज्ञान रूपी अंधकार नाहीसा करणारा तो गुरु आहे. ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परात्मा मज भेटविला, विसरू कसा मी
गुरुपादुकाना. तैसा अहंकार ब्रह्मकार्य ब्रह्माचे नियोगे प्रतीत होय, तेचे उनी ब्रह्माड जीवान दिसे आत्मवस्तू. तसा अहंकार हा सुद्धा मध्ये आडवा येतो. परमेश्वराच्या आणि आपल्यामध्ये कोण आहे? अहंकार आहे. तो कोणाचा आहे? आपलाच आहे ना. आपलाच अहंकार त्या परमात्म्याच्या आड येतो. तो बाजू झाला की परमात्मा आपल्याला दिसतो. म्हणून संतांनी सुद्धा काय मागितलं? अहंकाराची बाधा नको कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो माझ्या राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण. अहंकाराची बाधा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझे भक्त आहेत त्यांना अहंकार होऊ देऊ नको देवा. अहंकाराचा वारा न लागो माझ्या राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. हे जे भाविक आहेत ना त्यांना देवा अहंकार होऊ देऊ नको. कारण अहंकार झाला तर तू दिसणार नाही. तू त्याच्याजवळ असला तर लांब जाशील किंवा जवळ असून दिसणार नाही. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद गोपाल कृष्ण भगवान की. महा सगळा गुण कशाचा आहे? तर व्यासपीठाचा गुण आहे. ह्या व्यासपीठावर बसलं ना, जसा सिंहासनावर बसलं की राजा हो काय, तसं तिथे बसलं ना की त्याचं जे काही आहे तो परमात्मा बोलत असतो. पण ऐकायचं सांगायचं. तिकडनं येतं इकडे सांगायचं. आपलं काय मध्ये काय केलं काय, तिकडनं फ्लो येत असतो. बोलविता धनी वेगळाच येतो, तिकडनं येतो फ्लो. आपलं फक्त मुख त्याला निमित्त केलंय त्याने काय. माया निर्मित अहंकार बंधन. मग आता हा अहंकार तर आपल्याला का होतो? आपण मायेत अडकलोय. माया निर्मित अहंकार बंधन. त्या मायेने आपल्याला बंधनात त्याने निर्माण केलेले जे अहंकार आहे, हे माझं हे माझं हे माझं, हा अहंकार आहे. मग हा जो मायेने निर्माण केलेला अहंकार आहे, माया निर्मित अहंकार, तो आपल्याला बंधनात टाकतो. मग असा हा बांधला गेलेला जीव, त्याला बांधलंय कशाने हो? त्या अहंकाराने त्याला बांधलेलं आहे या जीवाला. मग म्हणाले याचं हे बांधलेलं दोरी आहे ते कापायची. जसं आपण पॅकिंग आणतो का नाही, कात्रीने चोरीने कापतो का नाही, तसं हा अहंकार छेदला पाहिजे, कापला पाहिजे. पण तो कशाने कापायचा? त्याची कात्री कुठे मिळते? त्या मुशीवर का ह्याच्यावर का त्याच्यावर मिळते का? कुठे मिळते? काय म्हणते? विवेक शस्त्रे तोडल्या जाण. त्याला विवेकाचं शस्त्र पाहिजे. माणसाच्या अंतःकरणामध्ये तो विवेक निर्माण झाला की त्या विवेकरूपी शस्त्राने हा अहंकार नाहीसा होतो. विवेक याचा अर्थ काय? सारासार विचार बुद्धी. शाश्वत काय अशाश्वत काय ही कळण्याची बुद्धी म्हणजे विवेक म्हणताय. या ज्याला विवेक निर्माण झालेला आहे त्या विवेकाने तो अहंकार चांगला नाही म्हणता भगवंताच्या आड येतो. मग तो विवेक निर्माण झाला की तो अहंकार नाहीसा होणार की नाही? आणि सगळं सकळ करणे जगदीशाचे.
सगळं परमेश्वर करतो, उगीच मोठेपणा आपण कशाला घ्यायचं? हा विवेक निर्माण होतो. सगळं जर श्वास मी माझा घेऊ शकत नाही, त्याच्या इच्छेने घेतोय. झाडाचे ही पान आले त्याचे सत्ता, तसं चाले हे शरीर कोणाचे? विवेक म्हणजे काय? हा विवेक आहे. चाले हे शरीर कोणाचे, सत्ते कोण बोलविते हरिविणा. हा विवेक आहे की आपल्याला हे कळतंय आपलं जे शरीर चालतंय हे ते कुणाच्या तरी सत्तेने चालतंय. डोळ्यांनी पाहतोय त्याची सत्ता आहे, कानाने ऐकतोय त्याची सत्ता आहे. त्याने दिलेली ती शक्ती आहे. डोळ्यात पाहण्याची शक्ती दिली, कानात ऐकण्याची शक्ती दिली. ज्याने दिली तो काढून पण घेतो बरं का. डोळ्यातनं पाहण्याची शक्ती काढली, कानातनं ऐकण्याची शक्ती काढली, हातातनं शक्ती काढली की कप हातात असा 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 हलायला लागतो. हातात धरता येत नाही, हातातली शक्ती काढली, पायातली शक्ती काढली. ज्याने दिली तो काढलेला ना, म्हणून त्याला प्रार्थना करायची, बाबा आजीला आहे ते राहू दे, डोळ्यातली शक्ती राहू दे, कानातली राहू दे, हातातले राहू दे, सगळे राहू दे. पराधीन जीने नको करू रामा, नाही निज धामा आपल्या. देवा मला कुणाला परस्वाधीन करू नकोस. माझी डोळ्यातली शक्ती अशीच राहू दे, कानातली शक्ती अशीच राहू दे, शरीरातली शक्ती अशीच राहू दे, माझी बुद्धी अशीच शाश्वत राहू दे. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी परी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुर ही वाचे आम्ही बोलतो. हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया, घेतो झोप सुखे, फिरून उठतो, ही ईश्वराची दया. ही सगळी भगवंताची दया आहे हे कळणं म्हणजे विवेक. सगळं भगवंताची दया, त्याच्या सत्तेने मी श्वास घेतो, त्याच्या सत्तेने बोलतोय, त्याच्या सत्तेने उठतोय. घास गिळण्याची ताकद तो आपल्याला देतोय ना, तर पुढं सगळे नळकांड्या घालाव्या लागतात. पण आपण हाताने खातोय ना, खाल्लेलं पचतंय ना, त्याची कृपा आहे ना. माया निर्मित अहंकार बंधन विवेक शस्त्रे तोडल्या जाण, एका आत्म्या वाचून अन्य काही नाही अनुभवा. विवेक शस्त्राने म्हणजे विवेक जागृत झाला की एका परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही कळतं. त्याच्या सत्तेने विश्व चाललंय याची प्रचिती येते, अनुभव येतो. या नाव प्रलय आत्यंतिक, याला आत्यंतिक प्रलय असं म्हटलंय. आता नित्य प्रलय ऐक, ब्रह्मदेवापासून पिपीलिकापर्यंत प्रतिक्षणी होतो. आता म्हणाले ब्रह्मप्रलय, आता नित्य प्रलय आहे. तो नित्य प्रलय म्हणजे काय तो आपण आता उद्या ऐकू. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात्, अच्युतं केशवं रामनारायणं, श्रीधरं हरे राम गोपाल कृष्ण भगवान की. काल मी जेजुरीला गेलो होतो. आपली माऊली जे अन्नदान करतात परतीच्या वारीला, त्या ठिकाणी भेट द्यायला गेलो होतो. त्यामुळे काल प्रवचनाला मी येऊ शकलो नाही. म्हणजे मग एक दिवस आधी तर सांगायचं, मग सगळे म्हणले असते आम्ही पण येतो, म्हणून मला एकटाच जाऊन आलेलं बरं. आरती पंढरीश प्रभूची,
आरती कटीला संत तुकाराम महाराज की जय। रघुवीर समर्थ जय। कुछ